नमस्कार. गुरुचा अस्त, शुक्राचा अस्त या शब्दांचा उच्चार तुम्ही भरपूर ज्योतिषांतर्फे केलेला ऐकलेला असेल. भरपूर वेळा ज्योतिषी त्या गुरुच्या असतात कोणत्या गोष्टी करू नयेत, कोणत्या गोष्टी कराव्यात, या गोष्टींविषयी माहिती देतात. पण गेल्या काही दिवसांपासून हा गुरुचा असतं, शुक्राचा असतं एक चेष्टा म्हणून गेलाय. मुहूर्त नावाची एक पद्धत असते. त्या मुहूर्त नावाच्या पद्धतीमध्ये जे नियम दिलेले आहेत त्या नियमांचे पालन सुद्धा खूप गरजेचे असते. आदिगुरु शंकराचार्य यांनी 2017ला एक लेखी पत्र दिलेलं होतं. त्या पत्रामध्ये वेगवेगळ्या ग्रंथांचे संदर्भ देण्यात आलेले होते आणि गुरु शुक्र असतं किती महत्त्वाचा याविषयीचे लेख देण्यात आलेले होते. तेही संस्कृत श्लोकासहित आणि मराठी अर्थासहित. हे सर्व केलेलं असताना सुद्धा 2017 नंतर कोणत्याही पंचांगकर्त्यांनी त्याला व्यवस्थित अशा सिरियसनेसने घेतलेलं नाही. आणि 2017 नंतरच दाते पंचांगकर्त्यांनी तर उलट आपत्कालीन मुहूर्त देण्यास सुरुवात केली. आज आपण एखादा मुहूर्त चुकवतो म्हणजे आपण खूप मोठे झालेलो आहोत असं नाही बरं का. आपण एखादं मुहूर्त चुकवत आहोत तर आपण आपल्या भविष्याला कुठे ना कुठे अडचणीत आणत आहोत, ही गोष्ट नक्कीच आहे. आज तुम्हाला वाटतं की गुरुच्या हस्तामध्ये तुम्ही विवाह करत आहात तुमच्या मुलामुलींचा, तर त्याच्यात कोणताही साईड इफेक्ट होणार नाही आहे, पुढे जाऊन त्याची काहीच अडचण येणार नाही आहे असं तुम्हाला वाटतं. पण तुम्ही या गोष्टींचं उल्लंघन करून तुमच्या वंशाला नक्कीच अडचणीत आणणार आहात. काही ज्योतिषीय ग्रंथांचा आधार घेतल्यानंतर असं समजून आलं की गुरुच्या अस्तामध्ये जर विवाह लावून देण्यात आला तर पुढे स्वधर्मापासून दुरावलेली संतती उत्पन्न होते. गुरुच्या अस्तामध्ये ज्या व्यक्तींचा विवाह झालेला आहे त्या व्यक्तींना झालेली संतती स्वतःच्या धर्माला सोडून जाणारी राहते, धर्म परिवर्तन करणारी राहते. आणि शुक्राच्या अस्तामध्ये जर विवाह करण्यात आलेला असेल तर शुक्राच्या हस्तातील विवाह हा एकतर यशस्वी राहत नाही, अनेक वेळा अडचणी येतात. आणि जरी त्याचं व्यवस्थित हे झालं तरी काही ज्योतिषीय ग्रंथ असे सांगतात की शुक्राच्या हस्तात झालेला विवाह आणि त्याच्यापासून निर्माण झालेली संतती असुरी वृत्तीची राहते. जर तुमच्या वंशाचे नियमच बदलणारी तुमची संतती राहिली तर त्या संतती होण्याला आणि तुमच्या मुहूर्ताला काय